माझं तुझ्यावर प्रेम आहे असं माझ्याशी लग्न करशील तुम्ही दाखवताय ते स्वप्न माझ्यासाठी नाहीये, पण नाही करता येणार तुमच्याशी. अरे सर, तुम्ही इथे? हा हा, शुभ्रा, मला आसावरीला भेटायचंय. कालपासून खूप रेस्टलेस झालोय मी. ती जे काय बोलली ते काही केल्या डोक्यातून जात नाहीये. अर्थात तू जे म्हणालीस तेही पटलंय मला, पण ती पण अस्वस्थ असणार ग. म्हणजे मला काय वाटत असेल याची काळजी करत असणार ग. म्हणून तिच्याशी एकदा भेटून बोलतो तिच्याशी. लग्नाला नकार आहे ठीक आहे, मान्य आहे, पण मैत्री तर आहेच ना आमची, ती मला गमवायची नाही. तुमच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे त्यांचा, पण त्यांचं मन त्या मैत्रीच्या 4 पावलं पुढे गेलंय. हे त्यांच्या मेंदूला पटलेलंच नाहीये आणि हे त्यांनाच पटवून घ्यावं लागणार. सर, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे याचं रिअलायझेशन, तुमच्याबद्दलची पोकळी जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होईल ना, तेव्हाच होईल. त्यांना तुमच्या असण्याची सवय झालीये का ते असणं हेच आता आयुष्यात महत्वाचं आहे, हे त्यांना कळावं लागणार ना. सर, माझं ऐका, जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना नाही भेटायचं, त्यांच्याशी बोलायचे नाही आणि त्यांचा फोनही उचलायचा नाही, हे ठरवून करा. जरा कामाचा फोन आहे, एक्सक्यूज मी. अगं खरंच कामाचा फोन आहे, महत्वाचा. आईंचा फोन आहे, तुमचे डोळे सांगतायत. तिने फोन केलाय, काहीतरी महत्वाचं असू शकतं ना. आधी त्यांना त्यांच्या स्वतःशी बोलू द्या. जोपर्यंत त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांना कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी नाही बोलायचं. सर, माझ्यावर विश्वास ठेवा, हा दुरावास त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव करून दे. गुड मॉर्निंग आई. आई, नाश्ता दे लवकर. हो हो, देते हा राजा. आई अहो, हे शुभ्रा, एक जरा काम करतेस का बाळा? जरा तू तवा गरम करत ठेवतेस गॅसवर. बबड्या, हा घे चहा. मी नाश्ता पण घेऊन येते हा तुझ्यासाठी. कशी आहेस तू? हा, बरी आहे मी. ये ना प्रज्ञा काका, या ना. आजोबा, तुमच्यासाठी खास दडपे पोहे आणलेत मी. मला आवडत नाही दडपे पोहे, चावायला चिवट असतात. पप्पाच म्हणाले तुम्हाला आवडतात म्हणून खास माझं जॉगिंग अर्धवट सोडून तुमच्यासाठी घेऊन आले मी. दत्ता, अरे थोडे खाऊन बघ, तुझ्या वहिनीने बनवले. असं होय? मग चव बघतो. अरे तू पिशवी धरून का उभा आहेस? इकडे गप्पा मारायला. तुझ्याकडे काय बघतो? हे म्हटलं ना. सोहा, तू पण टेस्ट करा दडपे पोहे.
नकोय मला. अगं मी त्याच्यासाठी मेथी पराठे केले. अय्या, अभिजित राजेंच्या रेसिपीज. अगं पण ताई हे काय? अगं रेसिपीज पेक्षा कात्रणच जास्त आहे त्याच्यात. मी नाश्ता घेऊन येते हो अभिजित. ए ताई काय म्हणाली? तुला चुकून अभिजित म्हणाली ना ती? काय बोलली? तुझ्या आईने अभिजित राजेंची कात्रणं किती व्यवस्थित ठेवली आहेत. आता मजा आहे हा तुझी. अभिजित राजेंसारखा मोठा माणूस तुमच्या घरातलाच झालाय. हवं तेव्हा येतो, हवं तेव्हा जातो. आई उशीर होतोय का? लवकर दे ना. जरा दम धर के कोबडीच्या. अहो मी करते ना, तुम्ही काय मध्ये मध्ये कर. अगं म्हणजे तू म्हणायचं होतं मला. पाहिली ना तळमळ, पण स्वतःशी मान्य करणार नाहीत त्या. घे हे सॉस घे हा. आणि डबा खात जा हा बाळा वेळेवर. रोज रोज तेच तेच काय सांगते आई? असं काय ताई? इथे तो आरसा होता तो कुठे गेला ग? रस्त्या चौकशा हव्यात कशाला ग तुला प्रज्ञा? कधी सुधारणार तुझी सून? सकाळी उठून तुला का बांधला होते आणि आजूबाजूच्यांकडे नसत्या चौकशा करते. हा आजोबा, मी आपलं जनरलच विचारलं की तो आरसा. मला काही सांगू नको. तुला इकडे काय धावा पळायला जायचंय ना? त्याला उशीर होत असेल ना? बॅग उचल आणि चालते हो. असावरी मला आणि कारखानीसला नाश्ता दे. अहो आणते बाबा. मी निघतो, मला उशीर होतोय. सॉक्स दे. राईट सर. थँक्यू. ओके थँक्यू. आसावरी एक गुड न्यूज आहे. एका प्रेस्टिजियस बाईक कंपनीने त्यांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी निवड केली. वाव सर, व्हॉट अ न्यूज. त्यांचा माणूस एक माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येईल, ते थोड्या वेळाने रिसीव्ह कर. येस सर. सर आज ही न्यूज मिळाली म्हणून 25 कस्टमर आपण क्रीम ब्रुले फ्री देऊयात का? नाईस आयडिया आसावरी. सर माझं नाव मॅडी आहे ना. आय नो मॅडी. मगासपासून तुम्ही मला आसावरी आसावरी काय म्हणताय? हो हो सर. बट सर नो प्रॉब्लेम, मला आवडतात आसावरी मॅम. मला पण. सर मला थोडी कॅश हवी आहे. हा शुअर. सर सोहम. मॅडी, आय एम युअर बॉस. मी तुला आसावरी म्हटलं म्हणून तू लगेच मला सोहम म्हणायची गरज नाही. नो सर, खरंच सोहम. हॅलो सर. अरे हॅलो सोहम, तू अचानक इथे? हो, एक बिझनेस प्रपोजल आणलं होतं. जर वेळ असेल तर जरा बघा ना. हो शुअर, बघूया ना. प्लीज कम. हो. बस. काय ना, ज्यूस कॉफी? नाही सर, थँक्यू. मी खाऊन आलोय. ऍक्च्युली सकाळी काही खाल्ल्याशिवाय आई करून सोडत नाही. लकी. हे का. ऍक्च्युली मला बिझनेस करायची खूप इच्छा आहे, पण कधी बॅकिंग नव्हतं. त्यामुळे शिक्षणानंतर मला लगेच नोकरी करावी लागली.
पण आता कसं आहे, आता शुभ्रा आहे, तुम्ही आहात. तुम्ही आहात ना सर? हो येस ऑफकोर्स. सर, त्या बाईक कंपनीचा माणूस इथे येऊन गेला. काय आहे काय त्यात? ये सर बघत्या. वाव, चॉकलेट. सर, बाईकची चावी. हो. सर, तुम्ही नवीन बाईक घेतली? हा जगातला सगळ्यात टॉप ब्रँड आहे सर. हम्म. ह्या बाईकची किंमत कैक लाखात असेल ना सर? त्यांना मी त्यांचा ब्रँड अँबॅसेडर व्हायला हवंय. त्याआधी हवं तर बाईक चालवून बघा असं फोन केलाय त्यांनी. वाव, काय मजा येईल ना सर ही बाईक चालवायला. इनफॅक्ट मी तर म्हणतो चालवायलाच नाही, नुसती बघायला सुद्धा आवडेल मला. तुझं प्रोजेक्ट इंटरेस्टिंग आहे. हो, थँक्यू सर. तुम्ही या बाईकवरनं गेल्यावर काय भाव वाढेल ना तुमचा? हा, सध्या तरी मी त्यांची बाईक चालवल्यामुळे त्यांचा भाव वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. ऍक्च्युली म्हणजे मला तेच म्हणायचं होतं सर, की मी माझ्याबद्दल म्हणत होतो खरं तर, की माझ्यासारखा एखादा नवीन बिझनेसमॅन या बाईकवरनं जाईल क्लायंटकडे, तर काय सॉलिड इम्प्रेस होईल ना क्लायंट. सोहम, तुझं प्रेझेंटेशन जर का परफेक्ट असेल ना, तर क्लायंटला इम्प्रेस करण्यासाठी बाईक, मोबाईल, महागडी गॅजेट्स कशाची गरज नसते. असो, हे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट ऐकत असताना उगीच अशी बाईक मधून गेली. मॅडी, हे घे. येस सर. त्यांना कळव मी अजून काही ठरवलेलं नाही आहे, ठरलं की कळवतो. ओके सर. एक 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 हा राईट. हे त्या मार्केटिंग हेडचं कार्ड आहे, त्याच्याशी पर्सनली बोल आणि त्याला सांग मी आता सांगितलं ते. येस सर. गरम गरम कॉफी, नरम नरम सॉरी. आई, बरे आहात ना तुम्ही? गप्प गप्प का आहात? अगं नाही, ठीक आहे. मी जरा चुकल्यासारखं वाटतंय. 2 दिवस अभिजित सरांशी बोलणं झालं नाहीये म्हणून ना? तू काय विचारायला आली होतीस मला? हा, ते मूग भिजत घालू का उद्यासाठी? आणि ऐका ना, साबुदाणा सुद्धा भिजवू. आजोबांना साबुदाणा वडे आवडतात ना, मग आपण 2 दिवसात ते करूया. कशी वेळ बदलते ना ग. म्हणजे पूर्वी ना स्वयंपाक काय करायचा, भाजी कुठली आणायची, हाच विचार सतत चालू असायचा माझ्या डोक्यात. आणि आता तू आलीस, तो विचार तू करायला लागलीस. तू माझं काम वाटून घेतलंस आणि माझ्याही नकळत मी मोकळी व्हायला लागले याच्यातनं. कसं असतं ना शुभ्रा, म्हणजे एक परक माणूस तुमच्या आयुष्यात येतं आणि तुमचंच होऊन जातं. तू काय किंवा अभिजित राजे काय, एवढ्या मोठ्या माणसाशी माझी ओळख होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग. काय ग, पण तो त्या दिवशी कॅमेरा घ्यायला ते घरी आले आणि ओळखच झाली आमची. ते म्हणतात की आमची मैत्री आहे म्हणून. नाही ग, पण एखाद्या मित्रांनी करावं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप खूप काही केलंय त्यांनी माझ्यासाठी. अगं शुभ्रा, मी ना 12-13 वर्षाची होते तेव्हापासून मी स्वयंपाक करतेय. कधी कधी माझा स्वयंपाक आवडायचा, कधी कधी माझ्या जेवणाला नावं पण ठेवली जायची. हो, पण माझ्या स्वयंपाकाची ही अशी नोंद कोणी घेतली नव्हती ग कधी. मी केलेला एक पदार्थ शिकायला ते आले, त्यांना तो आवडला, शिकावासा वाटला आणि त्या पदार्थाला त्याने चक्क
माझं नाव घेऊन टाकलं. माझं नाव. आसावरी घारगे. त्यांनी ना माझीच माझ्याशी नव्याने ओळख करून दिली. माझ्या कुटुंबाशी, माझ्या घराशी मी नेहमी एकरूप होते, कधी वेगळी नव्हते. पण त्यांनी मला माझं असं एक वेगळं अस्तित्व मिळवून दिलं. त्यांनी मुद्दाम असं काही वेगळं केलं नसेल ग, पण ते असले ना, म्हणजे उद्या माझ्यावर कुठला प्रसंग आला तर त्याच्यावर नक्की तोडगा निघू शकतो असा विश्वास वाटतो मला. माझी खात्री आहे. नाही तर पूर्वी ना बाबा किंवा सोहम नसले ना तर मला एकदम बावरल्यासारखं व्हायचं ग. पण आता नाही वाटत तसं. आता मला माहिती आहे माझा हक्काचा असा एक मित्र आहे की मी हाक मारली नाही ना तरी गरज असेल तर माझ्यासाठी धावत येईल, माझ्यासोबत उभा राहील. एकटं नाही वाटत आता. एखादी चांगली बातमी कळली की लगेच त्याला जाऊन सांगावीशी वाटते. सणासुदीला त्यांनी आपल्या घरी यावं, आपल्या सगळ्यांसोबतच हवं असं वाटतं. त्यांच्या असण्याची मला कधी सवय झाली आहे माझं मलाच कळलं नाही ग शुभ्रा. आई पण ह्यात वाईट काय आहे? एखाद्याच्या असण्यामुळे आपल्याला जर छान वाटत असेल तर त्यात वाईट काहीच नाहीये. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांची मैत्री, ही गोड मैत्री आता स्वीकारावीत. आई खूप जास्त आनंदात ठेवतील ते तुम्हाला. एक खूप छान नातं तुमची वाट बघतंय. आता ते नाकारू नका आई, खरंच नको. गुड जॉब. आय एम इम्प्रेस्ड. काम भरपूर आहे. तुला डेडलाईन्स ठरवायला लागतील ना? हो सर, मी पूर्ण मेहनत करायला तयार आहे. हम्म. ऍक्च्युली काय नोकरी करून ना जास्त मेहनत केली तरी पगार तेवढाच मिळतो ना. सो म्हटलं बिझनेस जर केला मी तर ऑब्व्हियसली जास्त मेहनत केल्यावर जास्त पैसे मिळतील. कधीपासून सुरुवात करतोयस कामाला? लगेच सर, मी लगेच सुरुवात करायला तयार आहे. फक्त जरा पैशांची जमवाजमव करायची आहे. काय ना सर, इनिशियल इन्व्हेस्टमेंट 5 लाख आहे ना. आणि त्यानंतर तुम्हीच म्हणालात की फर्स्ट स्टेज नंतर जे काही लागतील, म्हणजे आय मीन फायनान्ससाठी तुम्ही मदत कराल. सो तोपर्यंत जे काही थोडेफार पैसे लागतील ते मलाच मॅनेज करायला लागतील ना. ऑलराईट, तू टेन्शन घेऊ नकोस. इनिशियल इन्व्हेस्टमेंट करायला मी तयार आहे. मी असं करतो, मी तुला आज एक चेक देतो, लगेच कामाला सुरुवात कर. थँक्यू सो मच सर. यू आर रिअली लाईक अ फादर फिगर सर. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझं बिझनेस करायचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी चेक घेऊन येतो. हो. मॅनेजर चेकबुक दे. याच्या पाकिटात भरपूर पैसे असतील ना. बिझनेसमॅनचं भरलेलं पाकिट कसं असतं बघूया तरी. आई शपथ, 15-20 हजार रुपये तर सहज असतील यात. इनिशियल अमाउंट 5 लाख रुपये. सोहम, आर यू ओके? 5 लाखच द्यायचे होते ना?
थँक्यू सर. ऑल द बेस्ट.